नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. लोहमार्ग ओलांडताना रेल्वेची धडक बसून खेड तालुक्यातील शिरोली येथे वास्तव्यास असलेल्या मायलेकाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे घडली आहे. कविता अर्जुन चव्हाण वय 30 आणि आरव अर्जुन चव्हाण वय 4, दोघेही राहणार शिरोली, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार अक्कलकोट, वसंतराव नाईकनगर अशी मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. अर्जुन चव्हाण यांचे मूळचे अक्कलकोटचे रहिवासी असलेले हे कुटुंब 10 वर्षांपूर्वी कामानिमित्त खेड तालुक्यात आले. अर्जुन चव्हाण एका खासगी कंपनीमध्ये कामाला असून कविता या गृहिणी होत्या. त्यांचा लहान मुलगा आरव घरीच असायचा, तर 11 वर्षांचा मोठा मुलगा विराज इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. 4 दिवसांपूर्वी हे कुटुंब जवळच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी मूळ गावी गेले होते. त्यानंतर ते परत येत होते. कासारवाडी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर खेड तालुक्यातील शिरोली येथे जाण्यासाठी त्यांना स्थानकाबाहेर जायचे होते. त्यावेळी रेल्वेच्या धडकेत यामधील मायलेकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान दुर्घटनेत पती आणि मोठा मुलगा नशीब बलवत्तर म्हणून बचावले. कासारवाडी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर अर्जुन चव्हाण लघुशंकेसाठी गेले होते. कविता, विराज आणि आरव लोहमार्ग ओलांडत होते. विराज पलीकडे गेला, मात्र कविता व आरव यांच्यावर काळाने खाला घातला. 9 महिने वीज बिल थकीत असल्यानं वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी गाडकवाडी, तालुका खेड येथे घडला. मारहाण करणाऱ्या संदीप बाळासाहेब सरडे आणि रामदास बाळासाहेब सरडे या सख्या भावांवर शासकीय कामात अडथळा करून मारहाणीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती खेड पोलिसांनी दिली. या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ अंकुश बोराडे, राहणार चौळकी, तालुका खेड यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपींचे मयत आजोबा विठोबा तुकाराम सरडे यांच्या नावे गाडकवाडी येथे वीज मीटर आहे. त्याचे 1896 रुपयांचे थकीत बिल 270 दिवस भरले नव्हते. वरिष्ठ आदेशानुसार फिर्यादी अंकुश बोराडे आणि इतर 4 कर्मचारी मंगळवारी दुपारी या ठिकाणी गेले. त्यांनी वीज बिल तत्काळ भरण्याची मागणी केली. त्यावर आरोपींनी नंतर भरू असे सांगितले. कर्मचाऱ्यांनी खांबावर चढून पुरवठा खंडित केला. त्याचा राग अनावर झाल्याने 2 भाऊ व इतरांनी कर्मचारी परत निघाल्यावर त्यांना रस्त्यावर अडवून तसेच मागे धावत जाऊन त्यांना मारहाण केली. तर खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यात ठिकठिकाणी अवैध मद्य निर्मिती, साठवणूक आणि विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजेच एक्साईज विभागाने कारवाई करत बनावट देशी दारू तसेच फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओनली असलेला विदेशी मद्यसाठा मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. खेड तालुक्यात पिंपळगाव आणि चरोली भागात 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 4 आरोपींना अटक करून 13 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुणे एक्साईजच्या भरारी पथक क्रमांक 3ने खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव हद्दीत चाकण शिक्रापूर रस्त्यालगतच्या पत्रा शेडवर 18 डिसेंबर रोजी छापा टाकला होता. यात मोबाईलसह 7440 बनावट देशी दारूच्या सीलबंद बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी वाहिद साजिद शेख, राहणार मेदनकरवाडी, तालुका खेड याला अटक केली. तसेच कुरुळी फाटा व कुरुळी येथील काही हॉटेलवर छापे टाकून आणखी दारूचा साठा जप्त केला. यामध्ये दिलीप गोविंद अक्कलवाड व अरविंद कैलास नया या दोघांना अटक केली. या संपूर्ण कारवाईत 3,73,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील चरोली खुर्द येथील किराणा दुकानावर 19 डिसेंबर रोजी छापा टाकण्यात आला. दुकानाच्या आडोशाने विक्रीस ठेवलेला फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओनली असा 263 विदेशी मद्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी दुकान मालक महादेव माणिकराव पवार, राहणार चरोली खुर्द, तालुका खेड याला अटक करण्यात आली आहे. 4 चाकी वाहनासह या कारवाईत 9,06,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न आणि औषध विभागाचे निरीक्षक असल्याचे भासवून मेडिकल स्टोअर्स म्हणजेच औषधालय दुकानांची तपासणी करणारा तसेच त्यातील नसलेले दोष दाखवून 20,000 रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया निरीक्षकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. मेडिकल संघटनेचे सदस्य आणि दुकानदारांनी मंगळवारी 23 डिसेंबर 2025 रोजी उघडकीस आणलेल्या या प्रकारानं राजगुरुनगर शहरात मोठी खळबळ उडाली. आकाश कोंडुस्कर असे तोतया नाव धारण केलेल्या, मात्र मूळ नाव आनंद भुजंग वय 34, राहणार सांगवी, पुणे असे असलेल्या तोतया निरीक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतलं. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आवाराबाहेर असलेल्या भवानी मेडिकलमध्ये एक व्यक्ती आली. त्याने आपण अन्न आणि औषध विभागाचा वरिष्ठ निरीक्षक असल्याचं सांगितलं. त्याने विविध चौकशा सुरू केल्या आणि 20,000 रुपयांची मागणी केली. असे करताच मेडिकल चालक तरुण चौधरी यांनी त्याचे आय कार्ड पाहण्यासाठी मागितले. हे कार्ड पाहण्यासाठी घेतल्यावर नेहमी येणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा नवीन वाटणारे नाव वाचून घेतले. बाजूला जाऊन संघटनेतील राजू चौधरी, निलेश अरबुज व इतर सदस्यांना त्यांनी संपर्क केला.
पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाला तातडीने संपर्क साधला. अशा नावाचा कोणीही अधिकारी आपल्या विभागात नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर या निरीक्षकाला थांबवून ठेवण्याचे सांगण्यात आले. मात्र संशय आल्याने हा तोतया पोलीस निरीक्षक नाश्ता करून परत येतो म्हणून तेथून निसटला. राजू चौधरी, निलेश अर्बुज व इतरांनी तो गेलेल्या मार्गावर त्याचा मागोवा घेतला. एका सीएनजी पंपावर हा व्यक्ती त्याच्या वॅगनार वाहनाला गॅस भरून घेत असल्याचं दिसून आलं. सगळ्यांनी त्या ठिकाणी त्याला घेरला. प्रश्नांची सरबत्ती केल्यावर त्याची गाळण उडाली. तो जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र मेडिकल संघटनेच्या सदस्यांनी त्याला पोलीस ठाणेच दाखवले. तोतयागिरी आणि त्याद्वारे फसवणूक करण्यावरून आकाश कोंडुस्कर, मूळ नाव आनंद भुजंग, वयवर्ष 34, राहणार सांगवी, पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं खेड पोलिसांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी याच व्यक्तीने आळंदी परिसरात अशाच प्रकारे अनेक मेडिकल दुकानदारांना अधिकारी असल्याचे सांगून त्यांचे लाखो रुपये लुबाडल्याचे मेडिकल संघटनेचे अध्यक्ष धनंजय गारगोटे यांनी सांगितले. बोगस ड्रग इन्स्पेक्टर येऊन इन्स्पेक्शन करत होते. तरुण आमचे हे या ठिकाणी सभासद आहेत. यांच्याकडे ते इन्स्पेक्शन करत असताना त्यांना थोडासा शंका 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे भीमाशंकर येथे होणाऱ्या विकास आराखड्याच्या कामानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी पुढील 3 महिने बंद करण्याबाबतची बैठक आंबेगाव जुन्नरचे प्रांत गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या स्थानिक ग्रामस्थांनी सहमती दर्शवली. प्रशासकीय अधिकारी हे भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ यांचे म्हणणे व बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील. यानंतरच जिल्हाधिकारी मंदिर बंद बाबतचा आदेश काढणार आहेत. श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग असून वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त, पर्यटक व निसर्गप्रेमी येत असतात. 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळा, वाराणसी, अयोध्या, उज्जैन या तीर्थक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहावयास मिळाले. नाशिक येथे 2027 रोजी होणाऱ्या कुंभमेळावेळी भीमाशंकर इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. हे लक्षात घेऊन भीमाशंकर येथील व्यवस्थापन व येथे होणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी नव्याने काही कामे करण्यात येणार आहेत. 2027ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा गर्दी व्यवस्थापन व इतर सोयीसुविधा यासाठी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 288.17 कोटींच्या विस्तृत विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्यातील कामांना गती देण्यासाठी व लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन, भीमाशंकर देवस्थान व स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने श्री क्षेत्र भीमाशंकर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी 3 महिन्यांसाठी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. आता पुण्याचे जिल्हाधिकारी मंदिर बंद बाबतचा आदेश काढणार आहेत. पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या 2 अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता प्रकरणाचा सुखद शेवट झाला असून पोलिसांनी दोन्ही मुले भीमाशंकर तालुका खेड येथून सुखरूप अवस्थेत ताब्यात घेतली आहेत. बेपत्ता मुलांमध्ये शुभम गणेश जाधव वय 16 व पियुष विलास मोहिते वय 15 दोन्ही राहणार बारामती यांचा समावेश होता. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून या मुलांना पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांना दोन्ही मुले भीमाशंकर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आणि त्यानुसार शोध घेत त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. खिरेश्वर तालुका जुन्नर गावच्या हद्दीत कंटेनरमधील गुटखा पिकअप गाडीमध्ये भरला जाणार असल्याची माहिती गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार ओतूर पोलिसांनी जाऊन खात्री केली. रविवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान कंटेनर नंबर MH01CV 9125 यामधील गुटखा पिकअप गाडी नंबर MH14GU 3789 यामध्ये टाकत असताना सूरज रघुनाथ मेंगळे वय 23 वर्षे, अतुल अनिल काळे वय 25 वर्षे, माऊली विठ्ठल काळे वय 18 वर्षे सर्वजण राहणार रोहकल तालुका खेड जिल्हा पुणे हे मिळून आले. तसेच कंटेनर चालक हा अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. पिकअप गाडी व कंटेनरमध्ये मिळून आलेला शशी शेखर एंटरप्राइजेस कंपनीचा शुद्ध प्लस पान मसाला व शशी शेखर एंटरप्राइजेस कंपनीचा नवी च्युइंगम तंबाखू असा एकूण 28,40,400 रुपये किमतीचा गुटखा व 20 लाख रुपये किमतीची दोन्ही वाहने, कंटेनर व पिकअप असा एकूण 48,40,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर धोकादायक वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. अवजड वाहतुकीचे कंटेनर, ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे LPG टँकर धोक्याचा बावटा दाखवित आहेत. या रस्त्यावर टँकर उलटून गॅस गळती होणे आणि त्यातून भीषण प्रकार घडणे असे प्रकार अनेकदा घडत असल्याचे आजवर दिसून आला आहे.
किरकोळ ते गंभीर अपघात झाल्यानंतर हे गॅस टँकर भर रस्त्यात असे उभे केले जात असल्याची बाब समोर येत आहे। चाकणमधील तळेगाव चौकाच्या लगत असा गॅस टँकर चक्क रस्त्यावर सकाळपासून उभा असल्याचे चित्र मंगळवारी 23 डिसेंबर 2025 रोजी पाहायला मिळाले। LPG टँकरची धोकादायक वाहतूक थांबावी यासाठी उरण ते चाकण ते शिक्रापूर अशी भूमिगत LPG गॅस वाहिनी कार्यान्वित करून ही धोकादायक वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी मागील अनेक वर्षे स्थानिक नागरिक करत आहेत। मात्र ही धोकादायक वाहतूक अव्याहतपणे सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खेड तालुक्यातील महाळुंगे आणि रासे येथील गॅस प्लांटचे टँकर आणि सिलेंडरचे ट्रकही रहदारीस अडथळा ठरतात। ही वाहनेही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत। LPG टँकरमुळे होणारे अपघात तेवढ्यापुरतेच मर्यादित न राहता नागरी वस्तीलाही अत्यंत धोकादायक आहेत। चाकण शिक्रापूर रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत। या रस्त्यांची कोट्यावधी रुपयांची घोषणा झालेली कामे व्हायची तेव्हा होत, मात्र किमान या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत। या रस्त्यावर साबळेवाडी भागात रस्त्याला खड्डे पडले असून त्यात अपघात होत आहेत। याशिवाय वाहतूक कोंडीला हातभार लागत असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ पेरणे फाटा येथे होणाऱ्या ऐतिहासिक शौर्य दिन व अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य कोंडी टाळण्यासाठी व्यापक अधिसूचना जारी केली आहे। पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी मोटर वाहन कायद्यातील तरतुदींनुसार हे आदेश निर्गमित केले आहेत। हे वाहतूक बदल बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून लागू होतील। हे निर्बंध गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत किंवा गर्दी ओसरेपर्यंत कायम राहतील। या कालावधीत चाकण, महाळुंगे, दिघी, आळंदी, देहू रोड आणि तळेगाव या परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे। खासगी आणि जड वाहनांवरील बंदी, अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी सामान्य प्रवाशांच्या आणि खासगी वाहनांच्या प्रवासावर खालीलप्रमाणे मर्यादा असतील। चाकण ते शिक्रापूर पूर्णतः बंद। चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण या मार्गावर सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना दोन्ही बाजूनी प्रवेश बंद करण्यात आला आहे। फक्त बसेसना परवानगी। या मार्गावर केवळ अनुयायांच्या बसेसना प्रवेश मिळेल, परंतु अनुयायांच्या खासगी कार, जीप किंवा इतर हलक्या वाहनांना या मार्गावरून जाता येणार नाही। आळंदी परिसरातील निर्बंध। चाकण आळंदी फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक आणि पांजरपोळ चौक येथून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व खासगी, जड, अवजड आणि मल्टी ॲक्सल वाहनांना प्रवेश बंदी असेल। MIDC वाहतूक चाकण, महाळुंगे, मरकड आणि तळेगाव परिसरातील MIDC मध्ये कार्यरत असणाऱ्या जड वाहनांना या विशेष कालावधीत अनुयायांच्या मार्गावर येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। मुंबईकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि माल वाहतुकीसाठी पोलिसांनी स्वतंत्र मार्ग निश्चित केले आहेत। मुंबई ते अहमदनगर जड व माल वाहतूक वाहने, मुंबईहून येणारे टेम्पो आणि ट्रक वडगाव मावळ येथून HP चौक, महाळुंगे वासोली फाटा किंवा वाघजाई नगर मार्गे बिरदवडी गाव, रोहकल फाटा, पुणे नाशिक रोड, खेड, मंचर, नारायणगाव आणि आळे फाटा मार्गे अहमदनगरकडे जातील। मुंबई ते अहमदनगर हलकी खासगी वाहने, खासगी कार आणि जीपसारख्या हलक्या वाहनांना वडगाव मावळ येथून तळेगाव चाकण रोडने चाकण चौक, खेड, पाबळ आणि शिरूर मार्गे अहमदनगरला जावे लागेल। अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्यात आले। नाशिककडून येणाऱ्या अनुयायांच्या बसेस चाकण मार्गे शिक्रापूर पार्किंगकडे जातील, तर हलकी वाहने चाकण चौकातून सरळ जाऊन आळंदी, मरकड मार्गे तुळापूरवरून लोणीकंद पार्किंगकडे वळवली जातील। मुंबई जुना हायवे येथून येणाऱ्या बसेस वडगाव फाटा, म्हाळुंगे आणि चाकण मार्गे शिक्रापूरला जातील। हलकी वाहने वडगाव फाट्यावरून आळंदी फाटा, मोशी चौक, आळंदी मरकड मार्गे तुळापूर आणि लोणीकंद पार्किंगकडे जातील। आळंदी शहराभोवती फिरणाऱ्या बिबट्यानं आता थेट शहरात प्रवेश केला। सिद्धबेट, ज्ञानेश्वरी मंदिर आणि केळगाव भागात बिबट्याचं दर्शन झाल्याचं नागरिक सांगतात। यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण झालंय। दरम्यान वन विभागाकडून सिद्धबेटसह आळंदी आणि चरोली खुर्द भागात एकूण 5 पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेत। आळंदीतील रस्ते पालिका निवडणुकीनंतर झालेल्या गुलाल आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण झाल्यानं असे रंगीबेरंगी झालेत। आळंदी परिसरातील गोलेगाव, पिंपळगाव विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर सूर्यकांत चौधरी तर व्हाईस चेअरमनपदी शांताबाई हिरामण चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे। वावगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील आपल्या समाजाच्या आरोग्याची खरी धुरा वाहणाऱ्या आशा सेविका भगिनींसोबत आशा हा चित्रपट पाहण्याचा अनुभव खुद्द जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवार यांनी घेतला। घराघरात जाऊन आई बाळाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, जनजागृती करणाऱ्या आणि संकटात धीर देणाऱ्या आशा सेविकांचे योगदान या चित्रपटातून प्रभावीपणे समोर येत आहे। या विशेष प्रीमियर शोचे प्रायोजन
रोहिणी गणेश थिगळे सखी मंचाच्या वतीनं स्वीकारताना सेवेत असलेल्या महिलांचा सन्मान, त्यांचे मनोबल वाढवणे हा खरा उद्देश असल्याचं वासगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार रोहिणी थिगळे यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेनं आदर्श सक्षम कार्यपद्धती सभासद हित समोर ठेवून आर्थिक व्यवस्थापनाचा अवलंब केला. आर्थिक पारदर्शकता निर्माण करत कर्ज पोर्टफोलिओचे सुयोग्य नियोजन केलं. व्यवसाय आणि उत्पन्न वृद्धीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानं जागतिक सहकार वर्षानिमित्त बँकेला उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड को प्राईड 2025 पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुणे येथे कॉस्मॉस कोऑप बँकेच्या सहकार सभागृहात पुरस्कार सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रकाश टोळस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वागचौरे यांनी स्वीकारला. खेड तालुक्यातील काळूस येथील भामा नदीत विना प्रक्रिया सांडपाणी येत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे पाण्यावर तवंग आला असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. चाकणजवळील एकतानगर येथील ग्लॅडियस इंग्लिश मीडियम स्कूल येथे श्रीकृष्ण एक महागाथा व्रतचे कुरुक्षेत्र तक या एका वेगळ्या विषयावर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झालं. बाल विद्यार्थ्यांनी यावेळी अप्रतिम असं सादरीकरण केलं. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.